बघताय तो सांगलीच्या टिळक चौकातला आहे. रस्त्यावरचा वरचा भाग तुम्हाला चांगला दिसतोय आणि आतून सगळा पोखरलेला आहे. त्यामुळं अचानक कोणतं तर वाहन गेलं की या रस्त्याची चाळण होते. मी नेहमी सांगत येतोय की या रस्त्याच्या खालच्या पाईपा या निकृष्ट आहेत. या ड्रेनेजच्या असोत, पाण्याच्या असोत, या निकृष्ट आहेत. त्या आधी रिपेरी करणं गरजेचं आहे. आणि महानगरपालिकेनं 350 कोटीचे जे कॉन्क्रीटचे रस्ते करायचे ठरवलंय त्याला माझा प्रखरतेनं एवढ्यासाठी विरोध आहे, कारण 350 कोटी रुपये जनतेचे मातीत जाणार आणि महानगरपालिकेवर तो बोजा पडणार आहे. त्यापेक्षा तुम्ही अगोदर भूगर्भातल्या या पाईपा वगैरे आधी क्लिअर करा, मग तुम्हाला जर रस्ते करायचे असेल तर तुम्ही करा. पण आता ते करून तो पैसा वायपट घालवू नका. माझा विरोध राहील. वेळ प्रसंगी जनतेला रस्त्यावर उतरवणार. त्यामुळं मी पदाधिकाऱ्यांना आणि विशेष करून आयुक्त मॅडमना विनंती करतो, हा खेळखंडोबा करू नका आणि इज्जतीचे धेंडवडे काढून घेऊ नका. अशीच मी विनंती करतोय रोज एक नवीन विषयखंड आणि आपण ते ऐकाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.